राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटचा GR काढला आणि त्यानंतर जे आहे ते प्रशासनाकडून ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी नोंदी आहेत अशांना प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे। काल जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रशिक्षण म्हणजे जे प्रमाणपत्र काढणार आहेत त्यांचं जे आहे ते शिबिर पार पडलं आणि हे शिबिराचे मार्गदर्शक होते उपविभागाधिकारी श्री समाधान घोटकडे सर आहेत आपल्यासोबत। सर, नेमकं आज जे प्रशिक्षण पार पडलेलं आहे प्रशिक्षणामध्ये काय काय प्रशिक्षण देण्यात आलं आणि सगळी ही सिस्टीम कशी असणार आहे, सगळी व्यवस्था कशी असणार आहे? एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जे जात प्रमाणपत्राचे विनियम दिले जातं त्याचं जे विनियमन केलं जातं त्याच्या अनुषंगाने 2000 सालचा कायदा, 2012 सालचे नियम आणि त्याच्यामध्ये झालेल्या 2018 आणि 22 सालच्या सुधारणा याच्या अनुषंगाने जे आपण पुरावे घेतो त्या पुराव्याच्या अनुषंगाने आपण जात प्रमाणपत्र दिलं जातं। पण शासनाने जो धोरणात्मक आता जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने मराठा समाजातील जे कुणबी नोंदीसाठी जे पात्र आहेत कुणबी जात दाखले देण्याच्या अनुषंगाने तर अशांसाठीच्या जो मानवी दिनांकापूर्वीचा 1967 पूर्वीचा जो पुरावा देण्याच्या अनुषंगाने ज्यांच्याकडे असा कुठलाही अभिलेख पुराव्याच्या अनुषंगाने त्यांच्या कायमस्वरूपी वास्तवाच्या ठिकाणचा नसेल तर अशा ठिकाणची अशा व्यक्तींकरता अशा पात्रधारकांना कुणबी दाखला देण्याच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीची रचना करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी असतील, ग्राम विकास अधिकारी असतील किंवा सहाय्यक कृषी अधिकारी असतील अशा 3 समितीने यांची अशा दावा करणाऱ्या अर्जदाराचे त्याचा पुराव्याच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र घेतील, प्रतिज्ञापत्राची स्थळ म्हणजे स्थानिक चौकशी करतील आणि तो तिथलाच रहिवासी आहे का त्या सदर गावचा ठिकाणचा तर ते सत्यापित करतील। तसेच त्याच्याच नातेसंदर्भातील कुळातील गावातील व्यक्तीकडे कुणाकडे कुणबी दाखला असेल, प्रमाणपत्र असेल आणि तो त्याच्या रक्त संदर्भातल्या नात्यातील असेल असं तो त्याचं कथन करत असेल, त्याचं तो प्रमाणपत्र देत असेल आणि त्याचा पुष्टी करत असेल तर त्याच्या प्रमाणपत्रा आधारे स्थानिक चौकशी करून ह्या दोन्ही प्रमाणपत्राच्या आधारे स्थानिक चौकशी करून ती समिती तालुकास्तरीय समितीकडे पाठवेल आणि त्याच्या शिफारसीनंतर आमच्याकडे ते प्रस्ताव सादर होतील आणि त्याच्यानुसार पात्र व्यक्तींना कुणबी दाखले दिले जातील। बरं, ह्या समितीमध्ये सर तुम्ही सांगताय की ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्याचबरोबर कृषी विभागातले काही अधिकारी असतील, यांना नेमकं आज पॉइंटर टू पॉइंटर काय दिलेलं आहे? यांना याच प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं की ह्या समितीची कार्यकक्षा काय, त्यांची मर्यादा काय, त्याच्या अनुषंगाने त्यांनी ग्रामस्तरीय समितीने चौकशी करण्याकरता कुठल्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा, त्याच्या अनुषंगाने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र त्याची तपासणी कशा प्रकारे करावी त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं होतं। सर, ही ऑनलाईन पद्धतीने होणार प्रोसेस की कशी होणार? ऑनलाईन प्रोसेस न होणार आपण जात आता सध्या आपल्याकडे जात दाखला निर्गमित करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रोसिजर आहे, पण ही स्थळ जी स्थानिक चौकशीची आहे तर ते आपण त्यांचे रिपोर्ट ऑफलाईनच घेणार आहोत। ते मग तालुकास्तरीय ते समितीकडे मान्यता झाल्यानंतर त्याचे ते ऑनलाईन अपलोड केले जातील आणि त्याच्यामार्फत त्याच्यानंतर या कार्यालयाद्वारे ऑनलाईन जात प्रमाणपत्र निर्गमित केले जातील। सर, एक शेवटचं, प्रत्यक्षात त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात कधी होईल? आता आपण सध्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना, त्याचे स्थळ म्हणजे स्थानिक चौकशी होऊन या आपल्या 17 तारखेला आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने त्याच दिवशी पालकमंत्री महोदय पण इथे असणार आहेत, त्यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र देणार आहोत। निश्चितच हे होते हिंगोली उपविभागाधिकारी समाधान घोटकडे सर यांनी। येणाऱ्या 17 सप्टेंबरला जे आहे ते अनेक मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडतील अशांना जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।